आज भी म्या त्याचे डोळे पाहिले आणि आवाज ऐकला ना तर म्या ओळखेन त्याला, लगेच ओळखेन. दादांना हिम्मत समोर तर नेऊ शकत नाही, पण काहीतरी करून दादांचा आवाज त्यांना ऐकवायलाच हवा. कसं जमेल? ह्या सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांची मदत नाही घेऊ शकत. अभिनी मदत केली असती तर शक्य झालं असतं, पण तोही काही ऐकायला तयार नाही. माझं ऐकलं नाही तर अनर्थ होईल. अभि, अस्मिता, काय ग आता भासात अभिशी बोलायला लागलीयस? नाही आई. नाही काय? आत्ता मी तुझ्या तोंडून अभिचं नाव ऐकलं. काय ग तुम्ही मुलं, जे काही बोलायचं ते प्रत्यक्ष नाही का बोलतायत तुम्हाला? भांडण झालंय का तुमच्यात? नाही तसं असेल ना तर त्याला आण माझ्या समोर, भांडणाचं कारण तरी कळू दे मला. सॉरी आई, माझा दादांवरचा संशय आणि त्यामुळे माझ्यात आणि अभित निर्माण झालेला दुरावा, याबद्दल मी तुम्हाला आत्ताच काहीच सांगू शकत नाही. अस्मिता, अगं एवढा कसला विचार करतेयस? मी काही न्याय निवाडा करणार नाही तुझ्यासारखा, ते बाई तुलाच जमतं. अगं मी गंमत करत होते. तुमच्यात खरंच काही बिनसलेलं नाहीये ना? नाही, मला आपलं उगीच असं वाटत होतं की गणपतीनंतर तो तुला न सांगता टूरवर निघून गेला, परत आला तेही तुला माहित नव्हतं. दसऱ्याच्या दिवशी पूजेच्या वेळीही. अभि, अस्मिता, चला आता जोडीने शस्त्रांची पूजा करून घ्या. हा काय सत्यनारायण आहे का जोडीने पूजा करायला? सॉरी, फोन आला. अभि, अरे अभि, का ग काय झालंय? काही बिनसलंय का? मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही आई, तसं काही नाही. मग झालं तर. आणि तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस याची खात्री आहे मला. आणि हो, त्या वासंतीचं काय झालं ग अस्मिता? ती काय करणार होती? अन्यायाविरुद्ध दाद मिळवण्यासाठी त्या संपावर जाणार होत्या आई. अगो बाई, हे तर माझ्या कधी ऐकिवातच नाहीये. आता त्यांनी असा स्टँड घेतल्यावर त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील ना. हो, पण त्याने उलटा काही पवित्रा घेतला तर? म्हणजे वासंतीला त्रास दिला तर? आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे तिचा मुलगाही तिच्या बाजूने नाहीये. कदाचित या संपामुळे वासंती अजून संकटात पडू शकते. आणि सगळ्याच बायका तुझ्यासारख्या खमक्या नसतात ना, आणि सगळेच नवरे माझ्या अभिसारखे समंजसही नसतात. नाही आई, म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं जर काही अडचण आलीच तर मला फोन करा. त्यांचा काहीच फोन आला नाही. ह्याचा अर्थ तिला कदाचित फोनही करता येत नसेल, असाही अर्थ होऊ शकतो अस्मिता. आणि तूच म्हणतेस ना की जे दिसतं त्याच्यावर पूर्णपणे विश्वास कधीच ठेवू नये. होय, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मी तिला फोन करून बघते. लँडलाईन नंबर आहे. कोणीच फोन उचलत नाहीये घरी. का, काय झालं? अगं घरात कोणीतरी असेल ना, कोणीतरी फोन उचललाच पाहिजे. अस्मिता, मला काहीतरी गडबड वाटते. हो, मी तिथे जाऊन बघते. नाही नाही, तू एकटी जाऊ नकोस, मीही येते तुझ्या बरोबर. चल. आई, अहो मी जाते आणि अगदीच तसं काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेन. बर, पण सावकाश जा, काळजी घे.